गणपतीपुळे येथील बाप्पाचं मंदिर तर मी पाहिलंच, पण ह्या आधी तुम्ही कधी पाहिलं नसेल असे कोकणातील सुंदर स्पॉट मी पाहिलेले आहेत आणि ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्वागत स्वागत. तर आज आपल्या कोकण सफारीचा तिसरा दिवस. मागचे ब्लॉग तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच जा आणि बघा. 2 दिवसाचे आपले कोकणातले ब्लॉग खूप छान झालेले आहेत आणि आज आहे तिसरा दिवस. तर मी निघालेली आहे कशेळी आणि रत्नागिरीच्या सुंदर प्रवासाला. तर कोकणातील समुद्रकिनारे आणि आंब्यांची बागा हे सगळंच मन जिंकणारं आहे, वेधून घेणारं आहे. पण या सुंदर प्रवासात आणखी एक खास ठिकाण म्हणजे कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे. हो, बाप्पाचं दर्शन घेऊन आपण रत्नागिरीची सुंदरता अनुभवायला मी खूप एक्सायटेड आहे. चला तर आमच्या सोबत अजून एका सुंदर दिवसाच्या प्रवासात, आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. प्रवासाची सुरुवात झालेली होती, पण तुम्ही पाहू शकता व्ह्यू इतकं सुंदर होतं की असं वाटत होतं पुढे जावंच नाही. गाडी आहे तिथेच थांबून या निसर्गाचा आनंद घ्यावा. काही अंतर पुढे आल्यानंतर भार्गवीला माझ्या खूप जास्त भूक लागली होती. सो समोर काही नाश्त्याचे स्टॉल दिसले. तिथे थोडा वेळ आम्ही सुद्धा विश्रांती घेतली. भार्गवीनी पाणीपुरी खाईपर्यंत. पाठीमागचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता, खूप छान होता. मी थोडासा माझ्या इन्स्टाच्या पेजसाठी रील सुद्धा शूट केलाय तिथे. बाकी बॅकग्राऊंडचा जो काही व्ह्यू मी तुम्हाला दाखवते तो कसा दिसतोय ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा छान आणि अतिसुंदर अशा प्रवासाचा आनंद घेत मी पोचलेली आहे कनकादित्य मंदिर. हे कोकणातील कशेली गावातील अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध सूर्यदेवाचे मंदिर आहे. भारतातील मोजक्या सूर्य मंदिरांपैकी हे एक मानले जाते. मंदिरातील सूर्यनारायणाची काळ्या दगडातील मूर्ती सुमारे 800 वर्षाहून अधिक जुनी असल्याचे मानले जाते. मंदिरातील छान असं दर्शन झाल्यानंतर मला तुम्हाला आणखी एका सुंदर जागेची ओळख करून द्यायची आहे. ये सीन था. अरे सीन हा नाहीच आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. अशा ठिकाणी आहोत ना की चारी बाजून समुद्रच समुद्र, पाणीच पाणी, जिकडे बघावं तिकडे वाव. माझ्यासाठी तर हा दृश्य खरंच एखाद्या सुंदर स्वप्नासारखं होतं. आतापर्यंत फक्त मी बीच पाहिले होते, पण समुद्राचा असा काही नजारा बघायला मिळेल मला खरंच वाटलं नव्हतं. कशेळीच्या डोंगर माथ्यावरून दिसणारा अथांग अरबी समुद्र मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. उंच कड्यावर उभं राहून अथांग समुद्राकडे पाहताना निसर्गाची खरी भव्यता अनुभवायला मिळते. तर याआधी कधी न पाहिलेला असा अतिशय सुंदर नजारा पाहून आणि छान असं कोकम सरबतचा आस्वाद घेत आम्ही निघालो आहोत आता आमच्या अशा सुंदर आणखी एका प्रवासाला. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे मंदिर येथे.
कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि जागृत गणपती मंदिरांपैकी आणखी एक हे मंदिर. भाविकांची प्रचंड गर्दी होती. जवळजवळ 2 तास लाईन मध्ये राहून आम्ही सुद्धा बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं. समुद्र किनाऱ्यालगत वसलेले हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. मंदिर परिसरात आणि समुद्र किनाऱ्यावर खूप जास्त गर्दी असल्या कारणाने आम्ही तिथे जास्त वेळ न थांबता आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. छान असं बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर मी आलेली आहे आरेवारे बीच इथे. क्लीन आहे आणि पाणी पण असं पांढरं शुभ्र दिसतंय. म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या बीच मधलं हे इतकं स्वच्छ बीच आरेवारेचं आहे. मंदिरातला प्रसाद तर आम्हाला खायला नाही मिळालं कारण उशीर झालेला, सो तो प्रसाद आमच्या नशिबात नव्हता. पण त्यानंतर एका घरगुती हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो, पण ते जेवण काही इतकं खास नव्हतं, सो कोणच आम्ही पोट भरून जेवलो नाही. म्हणून आम्ही रत्नागिरीमध्ये आल्यानंतर छान असा नाश्ता केला. वडापाव छान आहे. सँडविच मी बोलली जाड आहे ना संख्या, तर हा बोलतो हा एक्सेल साईज आहे. सँडविच असा बघू दे रत्नागिरीचे सँडविच कसे आहेत. छान आहेत. खरंच मस्त आहे असं. पहिला दुकान भेटत नव्हतं आणि घेतल्यानंतर परत भेटले. रात्री बरोबर 9:30 वाजता आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे मी टी लवर आहे. चहा घेतल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही, तर पहिला आधी मी चहा घेतला. तर आजच्या दिवसाचा असा छान आमचा प्रवास झालेला आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय केला आज फुल डे. घरी रूमवर आलोय, फ्रेश झालोय, जेवायलाही बसलोय. तुम्ही या जेवण करायला. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हा पूर्ण दिवसाचा ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार ह्या व्हिडिओसाठी. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.